गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? शुक्रवारच्या दिवसामध्ये नक्कीच मार्केट आपल्या लेवलला तोडून वरती आलेलं आहे. ओके, टार्गेट बघायला गेलं तर 60चा टार्गेट आहे, 80चा टार्गेट होता, 60 दिलेत म्हणजे 20 पॉईंटला मी एवढं काय मानत नाही. ठीक आहे, मार्केटनी एक अप मुवमेंट देऊन डायरेक्टली फॉल केला आणि मी जी मुवमेंट तुम्हाला सांगितली बघा, मी तुम्हाला असं सांगतो ना, रिटेस्ट करणं या टेस्ट करणं या सस्टेन करणं किंवा बॅक टेस्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या होतात. शब्दांचा अर्थ काय होतो की मार्केटने त्या लेवलला परत येऊन एकदा जाणं, हे एक टेक्निकल अनालिसिसचा भाग आहे. ह्याला सायकोलॉजिकल ट्रेडिंग बोलतात. ओके, तर मी जो भाग केलेला की मार्केटने असं सस्टेन करून होते जायला पाहिजे. मार्केट गॅप अप ओपन झालं, खाली आलं आणि नंतर मार्केटने एक चांगला मुवमेंट दिला. ओके, चांगला मुवमेंट दिला असं बोलतो आपण, पण मार्केटने सेम लेवल मेंटेन केली, डे हाय तोडला नाही. खूप स्लो मुवमेंट होता, खूप स्लो मुवमेंट होता. टार्गेट मोस्टली थांबण्यासाठी जर तुम्ही केलं असाल, होल्डिंगला ट्रेड केलं असाल तर ठीक आहे, पण 5-10 मिनिटांमध्ये एक्झिट करायचं असेल तर तुम्हाला ते पॉसिबल नव्हतं. हे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल आतापर्यंत की कसं थांबणं किती धोकादायक असतं, या पटकन निघणं किती पटकन निघणं म्हणजेच काय, प्रॉफिट बुकिंग करणं, की मला 500-1000 आले आणि निघून जायचं. 4-5 जणांचे आले मेसेज, तर झाला कोणती दिवसाची कमाई, बंद केलं मार्केट. ठीक आहे, कसं होतं ना की माझं म्हणणं एकच असतं की हर वेळेला प्रॉफिट येणं जरुरी आहे. इकडे मार्केट 100,000 पॉईंट वरती गेलं तरी काय फरक पडत नाही आपल्याला. मार्केट काय रोज आपल्याला देणार नाही. मी स्पष्ट होतो तुम्हाला, मार्केट जर 1000 पॉईंट वरती गेलं त्याच्यातले 1000 पॉईंट का तुम्हाला 500 पॉईंट का 100 पॉईंट पण भेटणार नाही. याचं कारण काय माहिती, मी निगेटिव्ह नाहीये, मी पॉझिटिव्ह आहे. कारण का मार्केट डायरेक्टली 1000-100 पॉईंट देत नाही. मार्केट वर खाली करतात. त्या दिवशी तसंच झाले. त्या दिवशी तसंच झाले. तुम्ही जर घेतला असाल तर आपण क्लिअर बघू ना, तर तुम्ही घेतला असाल ना इथे, मार्केट परत दिलंय. ओके, प्रीमियम डीकेमुळे इकडे जे घेतला असाल तुम्ही, तो इथे तुम्हाला 10-15 पॉईंटचा लॉस झाला असेल. नंतर मार्केट स्लोली गेलं वरती, त्यामुळे एवढी ताकद कोणाकडे नसते थांबण्याची, होल्ड करण्याची. क्लिअर आहे. हा, पण जे थांबतात ते प्राइस एक्शन बघून थांबतात, काय टेक्निकल अनालिसिस बघून थांबतात, सायकोलॉजिकल ट्रेडिंग बघून थांबतात. ओके, तर आता येऊया आपण उद्याचं मार्केट काय करणार आहे. 15 तारखेचं मार्केट आहे डिसेंबरचं, ते उद्या काय करणार आहे. सोमवारचं मार्केटसाठी आपण रविवारी संध्याकाळी व्हिडिओ बनवतो. का? कारण का पटकन आपल्याला अनालाइज करता येतं, समजतं, येतं डोक्यामध्ये, त्या गोष्टी राहतात. शुक्रवारचा व्हिडिओ बनवला तर तुम्ही फॅमिलीमध्ये कुठे बाहेर जाता, काय अटेंड करताय, इव्हेंट्स करताय, घरी असता, सगळं विसरता येतं, म्हणजे पॉईंट सोडू शकतात. म्हणून आपण रविवारी का करतो, कारण सोमवारी तुम्हाला खूप उपयोग येतो. ओके ओके, दुसरी गोष्ट, आपण रविवारीचा व्हिडिओ वीकलीचा पण बनवतो. तर क्लिअर चॅटला येऊन बघूया आपण मार्केट 15 मिनिटावरती काय करते. ओके, मार्केट 15 मिनिटावरती जर तुम्ही बघत असाल ना, तर मार्केटनी एक पॅटर्न निर्माण केलेला आहे. कुठला पॅटर्न तो बघा, अपवर्ड अपवर्ड अपवर्ड, नंतर डाऊनवर्ड डाऊनवर्ड डाऊनवर्ड, आता परत अपवर्ड. मग आता हा जो पॅटर्न आहे इथे 1-2-3, मग आता हा जो पॅटर्न कंप्लीट झालाय, मग आता हा पॅटर्न सुरुवात झालेला आहे. तर मार्केट असा पॅटर्न करेल का? तर मला वाटत नाही, नाही करेल करून. कारण काय माहिती आहे, मायकल मार्केट आहे ना, तुम्हाला ट्रॅप करते. तुमच्या डोक्याला ती आदत लावली, तुमच्या मेंदूला ती आदत लावली, तुम्हाला सवय बनवून दिली की बाबा आता असं करणार आहे. आणि मार्केट काय करतं, इथे डायरेक्टली ग्रीन कॅन्डल ओपन करायला बघेल, या ग्रीन मध्ये ओपन होईल, या वरच्या वरतीच जाईल, असं माझं म्हणणं आहे. कारण का मार्केट एकदा दोनदा तिसऱ्यांदा चान्स देत नाही कोणाला. आणि एवढं जर सुपर मार्केट असेल ना, तर लोकांना पटकन फायदा होईल. सायकोलॉजी बोलते की एवढा फायदा होईल ना की सगळेच 101% सगळे ट्रेडर बनतील. इथे ट्रॅप खरा चालू होतो. ही जी मुवमेंट आहे ना, ही जी वेळ आहे ना, ही धोकादायक आहे. बोलतात ना, वळण खूप धोकादायक असं, म्हणून गाडी स्लो करणं जरुरी आहे, ब्रेक मारणं जरुरी आहे, कंट्रोल ठेवणं जरुरी आहे. सगळे इंद्रिय आपल्या खुल्या ठेवायच्या, डोळे, कान, सेन्सर्स. बोलत ना आपण टर्न घेताना गाडीवर सांभाळून चालवा, ब्रेक लावा. आता ब्रेक लावण्याची पाळी आलेली आहे, म्हणून थांबणं जरुरी आहे. आपण आपल्या मोटिवेशन लाईन काय बोलतो आपण, पहिले थांबायला शिका, समजा गोष्टींना, शिका त्या गोष्टींवरती, आणि त्यानंतर मग ट्रेडिंग करा. ओके, तर हा झाला 15 मिनिटाचा चार्ट. आता डेली चार्ट वरती येऊन बघूया मार्केटने काय केलं. ओके, खूप इम्पॉर्टंट बनतं डेलीचा चार्ट. ओके, काय इम्पॉर्टंट बनतो डेलीचा चार्ट, आता खरी स्टोरी आहे बघा. इकडनं आपली जी ट्रेंड लाईन लागली आहे ना खालची, अशी वली लागलेली आहे. ठीक आहे, आणि एक अशी पण लागलेली आहे. ओके, एक अशी पण लागलेली आहे. आता मग आपण अशी घ्यायची आहे का अशी घ्यायची आहे, कन्फ्युजन खूप असतं. काही घ्या तुम्ही, दोन्ही
पॅटर्न्स घ्या, ट्रेंड लाईन्स घ्या. मार्केटनी पहिल्या ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट करून वरती गेलेला आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, जर मार्केट अशी बघताय तुम्ही, तर मार्केटनी ह्या ट्रेंड लाईन आपण वरतीच ठेवलेलं आहे. आणि जर अशी बघितली दुसरी वाली, तरी मार्केटने सस्टेन केलेलं आहे. म्हणजे काय, पॉझिटिव्हनेस तर आहेच आहे, नक्कीच आहे. ओके. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला, जर तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत असाल, बघत असाल वारंवार, तर मी हर वेळेला सांगतो की मार्केट एक छोट्या बाळासारखं आहे. मार्केट जेव्हा निघेल एका झोन मधनं, तेव्हा तो चांगलंच रिटर्न्स देईल. आता मार्केट निघालंय झोन मधनं. ओके. हा ट्रॅपिंग बनवू शकतो. जर मार्केटला खाली यायचं असेल ना, तो मार्केट असं येईल खाली. ओके. तर उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. उद्याच कळेल की आपल्याला मग वरचे टार्गेट्स भेटतात का खालच्या टार्गेट्सला मार्केट जात आहे. ओके. दुसरी गोष्ट, पॉईंट्स लिहित जा, पॉईंट्स लिहित जा. दोन गोष्टी झाल्या. तिसरा पॉईंट असा आहे, मी हर वेळेला सांगतो, जेव्हा पण मार्केट खाली येत असतं या वरती असतं ना, तो एक पॅटर्न बनतं. व्हाईट क्रॉस या ब्लॅक क्रॉस हा विषय असतो. तुम्हाला जर माहिती असेल, व्हाईट क्रॉस, ब्लॅक क्रॉस, 3 कंटिन्युअस ग्रीन कॅन्डल बनतात बघा. आता बघा, तुम्हाला कळलं असेल तर काय, 3 ग्रीन कॅन्डल्स, 3 ग्रीन कॅन्डल्स, इथे पण बघा 3 ग्रीन कॅन्डल्स. मग आता उद्या काय, तर ह्या सगळ्या गोष्टी काय सायकोलॉजीच्या आहेत, पॅटर्नच्या आहेत, त्या समजणं खूप जरुरी आहे. ओके. हे 2-3 पॉईंट झाले. अजून पॉईंट्स बघूया आपण, कारण का उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. विकलीची क्लोजिंग काय, नक्कीच विकलीची क्लोजिंग चांगली आहे. कशावर बोलतोय, भले कॅन्डल्स रेड आहेत, पण प्रेशर बघा ना खालनं, एक हॅमर बनलेला आहे. हॅमर बनलाय. जर हॅमर असा बनलेला आहे बघा, हॅमर ॲट अ बॉटम इज बुलिश बोलतो आपण, खाली असलं तर बुलिश बोलतो, इनवर्ट हॅमर असला का बेरिश बोलतो. त्या गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत, सेशन मध्ये आपण शिकतो, समजतो. पण झालंय काय, मार्केटने सस्टेन केलंय, मार्केटने ह्या लेवलवरती सस्टेन केले, म्हणजे मार्केटने बाउन्स बॅक करून सपोर्टलाच हॅमर बनलेला असं मला वाटतंय. आणि इकडनं मार्केट जाईल म्हणून नवीन रेसिस्टन्स बनण्याची तयारी करत आहे असं मला वाटतं. मग काय 26,800, 700, 27,000 तोडते का, वेळ आहे, त्या गोष्टी वेळ आहे. पण आताच्या विकली वरती आपण बघतो, त्यामुळे टाइम खूप मोठा आहे, टाइम फ्रेम खूप मोठा आहे. तसं त्याच 2-4 वीक लागतील, बरोबर ना. ही विकली जी आहे, मग फेब्रुवारीमध्ये, जानेवारीमध्ये तुम्हाला कळेल काय ते एक्झॅक्टली येते. वीक टायमिंग आहे ना, 7 दिवसाचा एक दिवस एक कॅन्डल बनते ही, त्यामुळे टाइम लागेल. ठीक आहे. तर नक्कीच एक प्रेशर आहे. तर आता विकलीचा पण पॉईंट झाला, 3-4 पॉईंट झालेत. आता येऊया 5 मिनिटावरती मार्केट नक्की काय करायचा प्रयत्न करणार आहे. ओके. तर 5 मिनिटावरती आपल्या खूप काही गोष्टी घडल्या आहेत. ओके. बघा, 2 लाईन तुम्हाला सांगितलेल्या, एक खालची लाईन आहे, एक वरची लाईन आहे. ओके. दोन्ही लाईनला मार्केटने टेस्ट केलेलं आहे आणि कन्झिक्युटिव्ह वरतीच राहिलेलं आहे. ओके. नीट बघा, आता गोष्ट समजण्याची आहे की आता मार्केट नक्की काय करते या काय करणार आहे. तर बघा, मार्केटची क्लोजिंग किती आहे, लगभग 26,000च्या वरती आहे. ओके. 26,000 कुठे लेवल आहे, ही वली. ओके, ही वली. हा, ह्या लेवलला आपण काय करूया, मार्क करूया इकडनं 26,000ची लेवल, लगभग अशी, लगभग ही लेवल पकडतो मी, म्हणजे 26,000ची लेवल आहे. ओके. आता मार्केट जर 26,000च्या वरती आहे आणि मार्केटने जर 26,080ची लेवल तोडली, बघा परत रिटेस्ट करून गॅप अप ओपन होऊन मार्केट डायरेक्टली 200च्या टार्गेट पर्यंत जाईल. लगभग आहे ना, पहिला टार्गेट आपला 200 पर्यंत आपला टार्गेट उद्या भेटेल. जास्त पॉईंट नाही आहेत, 120 160 पॉईंट आहेत, 150 पॉईंट आहेत. मार्केट पहिलाच टार्गेट तुम्हाला देऊन टाकलं वाटतं, सकाळच ओपनिंग करेल आणि डायरेक्टली वरती जाईल. रिटेस्ट बिटेस्टला थांबणार नाही उद्या. का नाही थांबणार, कारण गाडी निकल चुकी आहे. गोष्टीने समजा, गाडी निकल चुकी आहे, मग धावती ट्रेनच तुम्हाला पकडायची आहे. ह्याचा अर्थ असा नाही की सकाळ ते करा. फक्त एक रूल पाळा, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊ दे, बरोबर आहे, 9:15 ते 9:30ची, या किंवा 5 मिनिटाच्या 3 कॅन्डल्स, 5 मिनिटाच्या 3 कॅन्डल्स क्लोजिंग होऊ दे. त्यानंतर जी मुवमेंट प्राइस एक्शनची आहे त्याला तुम्ही ट्रेड करू शकता. मग वरती आहे खाली. ओके. गॅप अपचा, जर मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन लेवल तोडत असेल तर नक्कीच ह्या लेवल येतील. ओके. पण मार्केट आहे ना, वर जाताना स्लो असतो ना, बायर्स आर ऑलवेज स्लो, सेलिंग इज ऑलवेज फास्ट. ऐकतो, बेसिक रूल आहे. ठीक आहे. जर उद्या हे नाही झालं, तर मार्केट उद्या परत 700च्या लेवल पर्यंत येऊ शकतं. मी सर्कल करतो,
म्हणजे ना ग्रीन कॅन्डल जर नाही बनवली मोठी मोठी म्हणजे ही लेवल तोडणं जरुरी उद्या नाही बनवली तर मार्केट उद्या एक रेड कॅन्डल हा सगळा भाग भरण्याचा प्रयत्न करेल, कारण इथे गॅप पण आहे. आणि जर हा गॅप तुटला 920च्या खाली मार्केट जर आलं नीट बघा तर मार्केट मग 700 750 पर्यंत आरामशीर खाली येते, मग पुटलाच बसायचंय. ओके, तर उद्याची परिस्थिती अशी आहे, क्लिअर कट आहे. पहिला टार्गेट, दुसरा टार्गेट, हा पण टार्गेट. मार्केट आता प्राइस एक्शन मध्ये आहे. तुम्ही जर बघत असाल मार्केट प्राइस एक्शन मध्ये. ओके, इथे कोणाकोणा हा पॅटर्न पण दिसला असेल. टार्गेट इथपर्यंत आहे 200चं. तर बघूया उद्याच्या उद्या मार्केट टार्गेट देते का. कारण सगळ्या अँगलनी सगळ्या गोष्टींनी मार्केटला समजणं जरुरी आहे, खूप आवश्यक आहे की मार्केट नक्की ट्रॅप करतंय की खरंच जाते. आणि मार्केट तुम्हाला सहजासहजी सांगून जात नाही. आपण त्याचे काही नातेवाईक नाहीयेत. हा, नातेवाईक बोलले तुम्ही पटकन असाल, नातेवाईक कधी कुणाला मदत करत नाहीत. असतात ती वेगळीच लोक असतात. जरा रूढ आहे पण सत्य आहे. आपण आपल्याला स्वतःला ट्रेन करायचंय, स्वतःला सक्षम बनवायचंय. मी तर बोलतो का डिपेंड करायचं लोकांवरती. तुम्ही माझ्यावरती पण डिपेंड नका राहू, माझं हीच इच्छा असते की मी स्वतः शिका, स्वतः समजा आणि गोष्टींना हाताळायला लागा. माझ्या 4थ्या बॅचची मुलं तर माझं 4 महिने झालेत माझ्या सप्टेंबर ऑक्टोबरच्या बॅचला. 4था महिना संपलेला, 5व्या महिन्यात लागतोय आता जानेवारीपासून. मी त्यांना सांगितलेलं, मी हर एक बॅच मी सांगतो की 2-3 महिने तुम्हाला ना काय गोष्टी दिसणार नाही, समजणार नाही, पण जेव्हा 4था-5वा महिना चालू होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल एक्झॅक्टली मजा आहे काय. आता लोक थांबलेत, बघतायत, समजतायत, पटापट उत्तर देत आहेत, त्यांना समजायला लागले. ऍडव्हान्स स्टेजला आम्ही आलेलो आहे, त्यामुळे त्या गोष्टी समजतात. म्हणजे काय माहितीये की बिगनरला पण वेळ द्यायला लागतो. 3 महिने 4 महिने दिलेत आणि आता ते चालू करतायत. फक्त 2 महिने राहिलेत, नंतर लाईव्ह आम्ही येऊ. 6 महिन्याचा कोर्स, 7व्या महिन्यावरती लाईव्ह ट्रेडिंग, विषय संपलेला आहे. की त्या गोष्टींना समजणं जरुरी आहे. हा 6 महिन्याचा अर्थक प्रयत्न नक्कीच एक टार्गेट देईल. टार्गेट काय, तुमच्या आयुष्यात टार्गेट, तुमची स्वप्न. तुम्ही गोल केला असेल की मला इथे पोहोचायचंय या मला इथे पोहोचायचंय की मला ह्या लेवल पोहोचायचंय, नक्कीच. पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लागतील, निरंतर प्रयत्न करायला लागतील. जो थका जो रुका तो कुठे जात नाही, तो एका जागेत बसून असतो. तुम्ही तसं नका करू. बी पॉझिटिव्ह, निघायला शिका. मार्केट निघायला आपण पण निघूया, ठीक आहे. तर उद्यासाठी जर तुम्ही काय करत असाल तर 15 मिनिटाच्या कॅन्डल क्लोजच्या नंतर एक मुवमेंट येईल, त्या मुवमेंटला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. बहुतेक उद्या होल्डिंग वाले ट्रेड पण म्हणू शकतात. ओके, जसं मार्केटनी ओपन करून खाली आल्या नंतर मुवमेंट दिलाय पण लेवल दिले, तर उद्या मार्केट काय करेल, गॅप अप ओपन होऊन डायरेक्टली टार्गेट देईल आणि नंतर मग साईडवेज होण्याचा प्रयत्न करेल. या सगळ्या वेगळ्या वेगळ्या सिनारिओज आहेत, वेगळ्या वेगळ्या अँगल्स आहेत. त्यामुळे तुम्हाला ते गोष्टी समजणं जरुरी आहे की आपल्याला नक्की काय करायचंय. आपल्याला काय करायचं म्हणजे की ट्रेड करताना सगळ्या आपल्या इंद्रिया खुल्या ठेवायच्या आहेत. डोक्याला प्रेशर द्यायचं नाही. ग्रीन मध्ये क्लोज व्हायच्या लालचमध्ये 500 कमवण्यामध्ये 5,000 घालू नका. 500 कमवण्याच्या नादामध्ये 5,000 घालू नका. कारण का आपल्याकडे कॅपिटल कमी असतं, कॅपिटल सेव्ह करणं जरुरी आहे. ते आपण शिकतोच आमच्या सेशन्स मध्ये. कॅपिटल मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट सगळं आलं पाहिजे तुम्हाला. तरच एक तुमच्याकडे चांगलं कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन एक प्रॉफिट येतं, नक्की येतं. 500,000 तर नक्कीच येतं, कुठेच जात नाही. मार्केट रोज 500,000 देतं लोकांना. याचं उदाहरण आमचे स्टुडंट, आमची फॅमिली 500,000, 200 पण मी बोलतो. मी तर बोलतो 200 भाजीपाल्याचा खर्च निघतोय. मी ह्या लेवलला विचार करतो. तुम 10,000 जिंकतोगे, तुम गाडी लोगे, स्वप्न दाखवत नाही मी, गरजच नाहीये. हा, मोठी स्वप्न, आम्ही काही स्वप्न विकायला नाही आलेलो आहे, आम्ही अस्तित्व विकायला आलेलो आहे. अस्तित्व समजावलं आलेलो आहे की बाबा तुमचीच मेहनत आहे, तुम्हीच करायची आहे, पण त्या गोष्टींना समजा. काय माहिती काय, आपण कितीही स्वप्नांच्या पाठी धावलो ना, आपली गरज आहे तेवढंच आपण अचीव केलं पाहिजे. उद्या तुम्ही बोलाल की मला मर्सिडीज घ्यायची आहे 50 लाखाची, तर पॉसिबल नाहीये. घ्या ना, मारुती सुझुकी मस्त आहे, लो बजेट में अच्छा माइलेज, अशा गाड्या घ्या. स्वप्न बघा, पण अशी नका बघू की पूर्ण होणार नाहीयेत. आणि त्या पूर्ण करायला, मी असं काय बोलतो, पूर्ण करायला ना तेवढी तुम्हाला मेहनत करायला लागेल. तुम्ही उरता कुठे, तुम्ही आयुष्य कधी जगाल. म्हणून गाडी घ्या, छोटी घ्या, चांगली घ्या, एन्जॉय करा. स्वप्न पूर्ण, गाडी घ्यायचं स्वप्न आहे ना, तो ब्रँडच घ्यायचा आहे, मग तो जिद्द, ती इगो नाही होत तसं. आणि काय करता तुम्ही मग, ओव्हर ट्रेडिंग होते. त्यामुळे ओव्हर ट्रेडिंग होते, त्या गोष्टी मग सहन होत नाहीत, मानसिकता चेंज होते, पर्सनॅलिटी चेंज होते, प्रेशर येतो आणि काय होतं, तो प्रेशर आपल्या ट्रेडिंग वरती पडतो. त्यामुळे ना गोष्टींना समजा,
मार्केटला जेवढं तुम्ही लाईटली घेता तेवढं लाईटली घेऊ नका. मार्केटला जास्त पण डोक्यावर चढून ठेवू नका की मार्केट इज सुपिरियर, हा विषय आहे. त्यामुळे काय मुवमेंट येतात नाही येतात त्या समजणं जरुरी आहे. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमचा नक्कीच चांगला जाओ. उद्या तुम्ही ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं ही अपेक्षा करतोय. ठीक आहे. येणाऱ्या दिवसात तुम्ही नक्कीच चांगला प्रॉफिट बघाल, कारण का 2026 येतोय. 15 दिवसावरती आसपास, उद्या 15 दिवस राहिले येतात. आयुष्यात जेव्हा वर्ष चेंज होतं तेव्हा आपलं आयुष्य पण चेंज होतं. न्यूमरोलॉजी मध्ये 2026 ना खूप चांगला दिवस आहे. का? कारण का तारखाप्रमाणे, इयर प्रमाणे सगळं चेंज होणार आहे. तुमचं पण तिकडेच नशीब चेंज होणार आहेत. माझ्या बरोबर तुमच्याबरोबर माझं नशीब चेंज होणार. तर नक्कीच तुम्ही एक पॉझिटिव्ह वाईब्स मध्ये काम करायला सुरुवात करा. पुढच्या वर्षी तुम्ही जे नाही केलं ते करून दाखवा आणि करू शकाल ही अपेक्षा करतोय मी. ठीक आहे. नवीन बॅचसाठी जर इन्क्वायरी असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला नंबर तिकडे तुम्ही इन्क्वायरी करू शकता. मला खूप लोकांचे इन्क्वायरी आल्या आहेत. धन्यवाद त्यासाठी. आपण नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये नवीन बॅच चालू तेव्हा भेटूया. तर आतासाठी धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर.